नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत. सकाळचे 10 वाजता आहेत. सुरुवातीला एक मोठी बातमी आहे. भारताच्या शेजारी राष्ट्रातून श्रीलंकेपाठोपाठ आणि पाकिस्तानची सुद्धा आता अर्थव्यवस्था अखेरच्या घटका मोजू लागल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. पाकिस्तानी नागरिक एलपीजी गॅस प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून आणतानाचं चित्र आहे. तर व्यावसायिक गॅस सिलेंडर 10,000 रुपयांना विकला जातोय. तसंच कामगारांचे पगार करायला सुद्धा पैसे नाहीयेत. आर्थिक संकटापाठोपाठ पाकिस्तानात ऊर्जा संकट सुद्धा आलेलं आहे आणि ऊर्जा संकटामुळे पाकिस्तानात मार्केट, मॉल आणि लग्नाचे हॉल बंद ठेवण्याची वेळ आलेली आहे. तर केवळ एवढंच नव्हे तर अधिक वीज खेचणाऱ्या पंख्यांचे उत्पादन देखील थांबवण्यात आलंय. मार्च 2022 पर्यंत पाकिस्तानचं एकूण कर्ज 43 लाख कोटी पाकिस्तानी रुपये इतकं झालेलं होतं. इम्रान खानच्या काळामध्ये ते कर्ज आणखीनच वाढलं. या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत. आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळणकर सर आपल्या सोबत जोडले गेलेत. सर, स्वागत न्यूज 18 लोकमत मध्ये. श्रीलंकेनंतर पाकिस्तानमध्ये काय स्थिती आली आहे याचं सविस्तर वर्णन करा. मला असं वाटतं की आपण योग्य पद्धतीने सांगितलं की पाकिस्तान आता हा पूर्णतः श्रीलंकेच्या मार्गावर जातो आहे. दक्षिण आशियातला हा दुसरा देश असेल की ज्याच्यामध्ये एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक अस्थिरता ही निर्माण होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानची जी परकीय गंगाजळी आहे ही केवळ 10 अब्ज डॉलर्स एवढी राहिलेली आहे. त्यामुळे पाकिस्तान हा साधारणतः आपला सरकारी खर्च 2 महिने चालू शकेल इतकीच त्यांची ऐपत ही आता उरलेली आहे. त्यामुळे डॉलर वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये पाकिस्तान आहे आणि डॉलर वाचवण्याच्या प्रयत्न असल्यामुळे तिथं तेलाच्या किमती ह्या मोठ्या प्रमाणावरती वाढत आहेत. नॅचरल गॅसच्या किमती ह्या मोठ्या प्रमाणावरती वाढताना दिसत आहेत. आपण जसं आता सांगितलं की कमर्शियल गॅसची किंमत ही 10,000 क्रॉस झालेली आहे. तर जो घरगुती वापरण्याचा गॅस आहे तो साधारणतः 2,500 पर्यंत गेलेला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती देखील 200च्या पार ह्या झालेल्या आहेत. पाकिस्तानमध्ये ऐतिहासिक पद्धतीने महागाई वाढलेली आहे आणि ही साधारणतः महागाईचा दर हा 25% एवढा प्रचंड मोठ्या प्रमाणावरती आहे. आणि यामध्ये प्रामुख्याने पाकिस्तानच्या सरकारचे जे चुकलेले निर्णय आहेत हे याला प्रामुख्याने जबाबदार आहे. तसं भारताने राजनैतिक शहाणपण दाखवून वेळीच रशियाकडनं योग्य किमतीमध्ये डिस्काउंटेड प्राइसमध्ये तेल घेतलं. त्यामुळे तेलाचा कोणत्याही किमतींचा आगडोंब हा भारतामध्ये उसळला नाही. तेलाच्या किमती ह्या नियंत्रणामध्ये राहिल्या. तसा प्रकार हा इतर देशांमध्ये झालेला नाहीये आणि पाकिस्तानला त्याची ही चूक कळलेली आहे. खुद्द इम्रान खान यांनी देखील हे बोलून दाखवलेलं आहे. आणि मला असं वाटतं की पाकिस्तानमध्ये आता परकीय गुंतवणुकी यायला कोणी करायला तयार नाहीये. चीनने सावध पवित्रा घेतलेला आहे. अमेरिका, सौदी अरेबियाच्या गुंतवणुकी होत नाहीयेत. बरं, शैलेंद्र देवळणकर सर, खूप धन्यवाद. तुम्ही या सगळ्याचं विश्लेषण केलं न्यूज 18 लोकमतशी बोलताना.